आई ग दमलो. बापरे, डोंट टेल मी तू आताही जिम वरून आलाय. अरे म्हणजे काय, सतत माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त वर्कआउटच असतो. माया, मी तुला सांगितलं ना, मी तुझ्यासाठी सगळं सिक्स पॅक वगैरे माझं जोरदार चालू आहे. माझं वर्कआउट, जिम, डाएट इतकं परफेक्ट चालू आहे ना, तर हे असं तू काहीतरी समोर ठेवतेस आणि मग डाएट सगळी वाट लागते. काय म्हणजे संक्रांत आहे माहिती आहे, पण आपल्यासाठी एवढे लाडू? हे आपल्यासाठी नाहीये. उद्या ऑफिस मध्ये संक्रांत सेलिब्रेट करतोय आपण, तर म्हटलं देऊया स्टाफला आपल्याकडून. अरे वा. नाही म्हणजे आता एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये सुद्धा राधिका मसाले सारखं सगळं सुरू होणार वाटतं. म्हणजे राधिका मसालेमध्ये काम कमी आणि हे असे कौटुंबिक सण समारंभ जास्त व्हायचे ना. नाही एव्हाना तर त्या जेनीचं काय म्हणतात ते ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा ऑफिस मध्येच करतील. इज इट? नाही म्हणजे मला बाकीचं खरंच माहित नाही, पण हा उद्याची संक्रांत माझ्यासाठी स्पेशल असणार आहे. म्हटलं करूया सेलिब्रेट ना. का असं काय उद्या एवढं काय महत्वाचं आहे? कसं आहे ना गुरु, जोवर एखाद्यावर संक्रांत येऊन जुन्या गोष्टी कम्प्लिटली संपत नाहीत ना, तोवर नव्या गोष्टीची सुरुवात होत नाही. आणि उद्या ऍट द सेम टाइम दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत घडणार आहेत. आय एम सुपर एक्सायटेड यु नो. बापरे, की एवढं जड बोललीस संक्रांत आणि ते. ठीक आहे, बघूया. सरप्राईज छान झाले लाडू. थँक्यू गुरु. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, उद्या तू कायमचा संपणार आहेस. आयुष्यात तू सगळं काही विसरशील, पण माया आणि उद्याची संक्रांत तू विसरू शकणार नाहीस. अँड दॅट्स माय वर्ड. तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. ऐका ना, बाळाचे डॅडी तुमच्याशी बोलतेय मी. हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ये किसकी है, ये किसका है, हुई दिल में यहाँ कौन. शिबाई, तुमच्याशी असं बोलताना मला खूप लाज वाटते. तरी पण मी बोलणार. मनातील भेद अलगद खोलणार. तुम्ही पण तुमच्या मनातला भेद सोडा आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. हॅलो सुलक्षणाजी, मला फोन लावून कोणाशी बोलताय? कोणाशी म्हणजे काय? तुमच्याशी बोलतीये. तुमच्याशी बाळाचे डॅडी. डॅडी? कोण डॅडी? हॅलो सुलक्षणाजी, मला फोन लावून कोणाशी बोलताय? सॉरी, तुम्हाला फोन लागला का? नाही म्हणजे तुम्हाला फोन लागला हे मला खरंच माहिती नव्हतं. माहितीच नव्हतं म्हणजे? म्हणजे मी हातात फोन घेतला होता कुणाला तरी फोन लावायला, पण तो चुकून तुम्हाला लागला. मला कळलंच नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना. आय एम व्हेरी सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी. आय एम. एक्स्ट्रीमली सॉरी वगैरेची काय गरज आहे? उलट आज तुम्ही तुमचे सुविचार, कविता वगैरे तरी नाही ऐकवल्यात, हेही नसेल. तुम्हाला माझे सुविचार आवडतात? हो ना. ठीक आहे, मग ऐका. ना दूर राहिल्याने नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने नाती जोडली जातात. ना दूर राहिल्याने नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने नाती जोडली जातात. हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत, जे आठवण काढल्याने मजबूत होतात. गुड नाईट यशवंतजी. गुड नाईट सुलक्षणाजी. अहो ऐका ना. ऐकतोय, बोला. उद्या संक्रांत आहे. तो आहे ना. मग मी तुमच्या ऑफिसला येणार आहे. हो, ठाऊक आहे. मग तुम्हाला कसं माहित? अहो, सौमित्रा आणि मायाने केलेलं सगळं प्लॅनिंग मला ठाऊक आहे. हो का? ठीक आहे, मग उद्या भेटू. ही सगळी ग्रीन टी एवढे कडू काय असतात रे? आपण ऐक ते सगळं सोडते, माहितीये मला. मला फक्त एवढं सांग की फक्त पोट कमी करण्यासाठी काय करू, बाकी बॉडी ओके आहे.
असं ते एवढंच कमी करायचंय. काय हे बघ ते मला नको सांगू. स्पॉट रिडक्शन होत नाही, अख्खी बॉडी वगैरे. पटकन करे बाबा, फार लवकर मला रिझल्ट पाहिजेत. तुला कोणी सांगितलं मी राधिका मसाल्याच्या ऍड साठी बॉडी बनवते? चल. अरे नाही बाबा, हे फालतू हे परत असली थट्टा करायची नाही माझ्यासोबत. राधिका मसाला मूर्ख. $100. 101. 101? आर यू सिरियस गुरु? बापरे गुरु, किती वर्कआउट करतोयस तू. अरे एवढा वर्कआउट करत राहिलास ना तर मला कॉम्प्लेक्स देशील तू. किती घाम आलाय तुला. किती मनावर घेतलंयस तू वर्कआउट. अरे मनावर नाही, मी बॉडीवरच घेतलंय आता. तुला कमिट केलं ना मी, त्याच्यानुसार मी बॉडी बनवणार म्हणजे बनवणार. नाही बस, मी फार सिरियसली घेतलंय. आणि तुला सांगू, माझा सगळा रिसर्च झालेला आहे. हा, ती लोकांचे काही गैरसमज असतात माहिती का. माझं फक्त पोट कमी करा, बाकी बॉडी माझी बरी आहे, असं काही नसतं. असं स्पॉट रिडक्शन वगैरे होत नाही. अख्खी बॉडी वर्कआउट तुम्हाला करून बनवावी लागते, मग ते फॅट लॉस वगैरे होतं. मी तेच करणार आहे. हा, सुपर. आय एम इम्प्रेस्ड यू नो. मला माहितीये गुरु किती मेहनत लागते आणि तू सगळी मेहनत घेतोय. बरं चालू दे, तुझा वर्कआउट चालू दे, तुझी मेहनत अशी सुरू राहू दे. छान बॉडी बनव. ओके बरं, मी निघते, मला उशीर होतोय ऑफिसला. मी आवरून निघते. बाय. अरे मग थांब ना, ऑफिसला जायचं तर मी पण येतो ना, एकत्र जाऊया. झालं, लास्टच सेट आहे. नाही तुला अजून फ्रेश व्हायचं असेल ना, मला फक्त चेंजच करायचं बाकी आहे. मी चेंज करते आणि पटकन निघते. आणि कसं आहे ना, उशीर नको व्हायला रे. ऑलरेडी यशवंत सर आपल्यावर नाराज आहेत, तर उगाच त्यांना डिसअपॉइंट होण्याचा अजून एक चान्स आपण देता कामा नये. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणून मी जाते आणि तयारी करते. ठीक आहे, तू ये आरामात. हो आरामात म्हणजे आता व्यायाम अजून 2 सेटच बाकी आहेत आणि मग ऍब्स मारणार आहे मी. काहीही करून यशवंत सरांचं मन वळवायलाच हवं, आणि त्यासाठी आजचा दिवसच सगळ्यात बेस्ट आहे. एकदा का त्यांच्या हातावर तिळगुळ ठेवला ना की मग देवा, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. आजपासूनच उत्तरायण सुरू होतंय. दिवस मोठा होणं आणि अंधार नाहीसा होणं याची सुरुवात. आजच्याच दिवशी भगीरथानं स्वर्गातली गंगा पृथ्वीवरती आणली. संक्रांती देवीनं शंकासूर राक्षसाची हत्या केली. अशा अनेक गोष्टी आजच्या दिवशी घडल्या. मुळात आजचा दिवस स्वतःमध्ये बदल घडवणारा असतो. मागच्या काही दिवसांपासून जेव्हा मी स्वतःबद्दल विचार करते तेव्हा मला जाणवतंय की एक माणूस म्हणून मी सुद्धा बदलतेय. म्हणून आता मला माझ्या आजूबाजूच्या काही गोष्टी बदलायच्या. त्या सगळ्याची सुरुवात मी आजपासून करते. आशीर्वाद असू दे आणि मला माझ्या कामात भरभरून यश मिळू दे. आनंद सर, कशी दिसते मी? खूप छान. थँक्यू. आणि नेहमीपेक्षा जास्त उत्साही पण. उत्साही तर असणारच ना. कधी एकदा आपण त्या गावी जातोय आणि मॅम बरोबर तिथलं काम सुरू करतोय असं झालंय मला. जेनी, हे बघ, तू तुझा मनाविरुद्ध काहीतरी कर असं मी तुला कधीच सांगणार नाही. पण म्हणजे आम्ही सगळे नाही सांगतोय तरी तू तिथे येतेयस. तू आवडीने जे काही करायचं ती सगळी कामं पण करणार आहेस. ह्या सगळ्यात तुझा पोटात आपलं बाळ आहे हे प्लीज विसरू नकोस. असं का बोलताय तुम्ही सर? एक पुरुष म्हणून मी फक्त तुझी काळजी घेऊ शकतो, म्हणून तुला हात जोडून विनंती करतो. तिथल्या धावपळीत मी सगळं सहन करेन, पण आपल्या बाळाला काही झालं मला अजिबात सहन होणार नाही. आनंद सर, तुम्ही का रडताय? ऑब्विसली मी आपल्या बाळाची काळजी घेणार आहे,
आणि आपण एकत्र असताना आपल्या बाळाला त्रास होऊच कसा शकतो सर? पण सर खरं सांगू का तुम्हाला, झाला त्याला थोडा त्रास तर होऊ दे. नाही खरंच होऊ दे. त्यालाही कळू दे ना सर की आपल्या आसपास बायकांचा एक असा समाज आहे जो रोज स्वतःच्या जगण्यासाठी झगडत असतो. कळलं? फोन लागत नाहीये का उचलत नाहीये? तुम्ही नका नाटक करू, मी करतोय ना ट्राय. मी करतोय ट्राय, तुम्ही तुमचं काम करा. मी माझंच काम करते. असं गेट वरती उभं राहायची परमिशन नाहीये. अरे काय परमिशन नाही म्हणजे काय? मी इथेच उभं राहणार, कळलं ना? नाही बघा ना, माझा एक फोन लागू द्या, नाही तुमची नोकरी गेली तर बघाच तुम्ही. मिस शीतल, हरकत नाही हो. कमीत कमी मी प्रामाणिकपणे ना नोकरी केली हे तरी मी लोकांना सांगेन. पण तुमचं काय? तुम्ही काय सांगणार? सो आर यू क्लिअर विथ एव्हरीथिंग? जे काही करायचं ते व्यवस्थित कळलंय ना? येस मॅम, तुम्ही काळजी करू नका, फक्त मजा बघा. सुपर. बरं माया, चला आता आपण पण इथे नको थांबायला, चला आज जाऊया. आज जाऊया काय? थांब इथेच. सामी, मी तर नाही येणार आहे. मला ना गुरुचा पावलोपावली झालेला अपमान बघायचा आहे आणि मजा येते मला. थांब तू. मजा काय येते? आणि एकतर मी ना त्याचा अपमान करून आणि बघून दोन्हीला कंटाळलोय. बस तुला बघायचं तर बघ, आणि मी त्याला दिसता का म्हणे मी जातो आत. बघ काय ते अपमान, काय हौस आहे बाबा. ओ तुम्हाला किती वेळा सांगायचं बाजूला जाऊन उभे राहा ना. बाजूला जाऊन उभे राहा. काय फोन ट्राय करतो ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे म्हणूनच सांगते. असं गेट वरती ना कुठल्याही ऐरा गैराला उभं राहायची परमिशन नाहीये. चला. अरे 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 काय भाषा, ऐरा गेरा काय उभं काय? हे बघा, मी काय ऐरा गेरा नाहीये, कळलं ना? गुरुनाथ सुभेदार आहे, गुरुनाथ सुभेदार. माझ्याशी उज्जत घालू नका. मी ओ तुम्ही कुणी का असे ना हो. चला बाजूला जाऊन उभे राहा. हात नाही लावायचा. मी हे बघा, बाजूला. मी फोन ट्राय करतो की नाही? बाजूला, बाजूला. तुम्ही म्हणाला थांबला म्हणून. बाजूला. काय झालं? अहो मॅम, हा कोण माणूस आहे काय सांगत नाहीये. मी आयडी विचारते ते दाखवत नाहीये. आज जाऊन कोणाला भेटायचं आहे तर तेही सांगत नाहीये. वरून माझ्यावरच रुबाब करतोय. मग मी मारलं त्याला. काय? तू यांना मारलंस? हा, आता कळेल, आता कळेल, आता कळेल तुला मी कोण आहे ते. कळलं ना मी कोण आहे ते? बाय द वे, तुम्ही कोण? मी शीतल, शीतल प्रधान, ज्युनियर मॅनेजर. शीतल प्रधान, ज्युनियर मॅनेजर. तुम्ही नवीन आहात का? ते हे कुठे, माया कुठे? तुम्हाला माया मॅम म्हणायचंय का? हो हो, तुमच्या माया मॅम कुठे आहेत? त्या एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत. हा, महत्वाच्या मीटिंग मध्ये म्हणून फोन नाही उचलत आहे, कळलं? एकदा का त्या मीटिंग मधून बाहेर आलं ना की बघा तुमची कशी वाट लावतो ते. आणि तुमची जबाबदारी नाही का हो? म्हणजे आपल्या या सिक्युरिटी गार्ड्सला कोण इथे काम करतं, कुठल्या पदावर काम करतं हे सांगणं ही तुमची जबाबदारी नाही ज्युनियर मॅनेजर म्हणून? सर तुम्ही कोण? तुम्ही मला नाही ओळखलं? नाही, सगळेच नवीन आहात ना? अरे काय चाललंय काय? जो येतो तो नवीनच भरती करतायत आणि सगळ्याच बायका. मी गुरुनाथ सुभेदार, सिनियर मॅनेजर, एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. माहिती नसेल तर माहिती करून घ्या. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या स्टाफ रेकॉर्ड मध्ये असं कोणीच नाहीये. काय? हो. अरे असं कसं होईल? मी नक्की कुठे आलो? हे एसबी ग्रुप ऑफ कंपनीचंच ऑफिस आहे ना? सगळेच नवीन काय भरती केलेत? तुम्ही नवीन असाल, मी नवीन नाहीये, कळलं ना? वर्षानुवर्ष इथेच काम करतोय मी सिनियर मॅनेजर म्हणून. तुमच्यासारखे असे 56 हाता खालून गेलेत. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या, कळलं ना? तुम्ही उगाच आरडाओरडा आणि मेलोड्रामा करू नका. तुमचं काय करायचं त्यासाठी मी इथं आलेली आहे. ओके, हे बघ, मी यांना आत घेऊन जाते माझ्यासोबत. काय ते आयडेंटिफाय करते. आपल्या ऑफिसचे एम्प्लॉय असतील तर ठीकच आहे, नाही तर पुन्हा येऊन इथे सोडते. मग तू दे 4 फटके. हे काय फटके मारण्याची भाषा कुठून? हे काय या भाषेत बोलले मला चालणार नाही. 1 मिनिट, आता चालताय का? येतोय. आवाज खाली. शीतल थांबा. हे बघा, या मी कशाला खोटं बोलेन मॅडम? माझ्या केबिनवर माझं ना.
आम्हीच मिळालो का शेंडी लावायला? अहो नाही मॅडम, माझं खरंच इथं नाव. बस झाली तुमची नाटकं, आता निघायचं बघा. प्लीज माझं शेवटचं ऐका मॅडम, मी इथपर्यंत आलोय आणि मला फक्त एक संधी द्या ना. मी या केबिन मध्ये काम करतो, मला एकदा आज जाऊन तुम्हाला मी दाखवतो द्या ना प्लीज. मॅम काय करायचं? ठीक आहे, आता इथपर्यंत आलोय तर एकदा आज जाऊन चेक करून घेऊया. थँक्यू सो मच. मी तुम्हाला हे बघा, या प्लीज. हे बघा, ही माझी केबिन आहे मॅडम. मी सिनियर मॅनेजर आहे एसबी ग्रुप ऑफ कंपनीचा. इथे बसतो मी. आणि तुम्ही काय म्हणता, काय गैरसमज आहे मला खरंच कळत नाहीये. फक्त कॅबिन आहे म्हणून काय म्हणताय? इथे तुमची आयडेंटिटी काय ते सांगा. दाखवतो ना मॅडम, तुम्ही ऐकून तर घेत, तुम्ही ऐकायलाच तयार नाही. मी काय बोलणार आहे आता त्याच्यावर? हे बघा, या ड्रॉवर मध्ये माझं इथे आयडी सापडलं का? लॅपटॉप पण माझा नाही. हा कुठला लॅपटॉप आणून ठेवला इथे? काय कुठे आहे? मिळाला का? चला, आता खूप खोटं बोलून झालं, आता निघायचं. चला. अहो तुम्ही माझं खरं ऐका ना. मी या केबिन मध्ये काम करतो मॅडम. असं काय करता? माझ्या वस्तू नाही दिसत आहे तिथे. हे बघा, ही माझी. कुठे जायचंय? काय झालं? शॉक लागला? माझ्या नंतरची तुझ्या आयुष्यातली एकमेव जवळची व्यक्ती. नाही म्हणजे हे तरी नातं खरं होतं का तुझं? गरज लागल्यावर याच्याकडे जायचंस ना धावून. पण आज तुझं हे खरं रूप समजल्यानंतर तुझा हा परम मित्र तुझा मित्र तरी राहतोय का? विचार ना त्यात. विचार ना. काय केडी, बरोबर बोलते ना मी? हा. सी, you are all alone, Mr. गुरुनाथ सुभेदार. All alone. कुठे कमी पडले मी? गुरु, कुठे कमी पडले मी? काय चुकलं माझं? काय नाही केलं मी आपल्यासाठी, आपल्या नात्यासाठी, तुझ्यासाठी? काय नाही केलं? बोल ना. जे जमेल ते सगळं केलं. माझ्या आयुष्यातली सगळी नाती तोडली मी फक्त तुझ्यासाठी. गुरु, माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती सॅमी. I chose our love over our friendship. गुरु, मी कसलाही विचार न करता आपल्या प्रेमासाठी आमची एवढ्या वर्षापासूनची मैत्री तोडून टाकली अगदी सहज तुझ्यासाठी. आणि राधिका मला वेळोवेळी सांगत होते की हा माणूस कसा खोटारडा आहे, गुरुनाथ सुभेदार एक नंबरचा. नाही, मी नाही ऐकलं त्यांचं. प्रेमात वेडी होते ना मी तुझ्या. मी नाही ऐकलं त्यांचं आणि मी सांगत गेले माझा गुरु कसा खरा आहे. पण हा बघा माझा गुरु, काय केलंस तू? आज ज्यांच्यामुळे मी या पोझिशनला आहे, यशवंत सरांचंही नाही ऐकलं. त्यांना ठामपणे सांगितलं मी लग्न करेन तर फक्त गुरुशी. आणि गुरु, तू काय केलंस तू? Thank you so much. I gave my heart and soul to you. You didn't deserve it, Ray. हॅपी मकर संक्रांत. आपली पहिली आणि शेवटची संक्रांत. हॅपी मकर संक्रांत गुरु. बोलले होते ना मी तुला, मला सेलिब्रेट करायची आहे तुझ्यासोबत. सो केली सेलिब्रेट. संक्रांत कधी कोणावरही येऊ शकते, तुझ्यावर आली आज. सिक्युरिटी, घेऊन जा याला.
चल रे बस इथे चल बस बोलले ना. चला ग या सगळ्यांनी बघ आता तुझ्यावरती कशी संक्रांत येते ते हरवायला. बोल राधा. सौमित्र तू कुठे आहेस आणि मला सांग तू ठीक आहेस ना, बरा आहेस ना तू? बरं आहे, पण तू का असं विचारतेस अचानक? आधी मी काय विचारते त्याचं उत्तर दे मला. नाही एक मिनिट, पण तू असं का विचारतेस? काहीतरी घडलं असणार म्हणूनच विचारतेस ना तू. काय झालं? आत्ता इथे गुरुनाथ येऊन गेले आणि आज त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ना त्या सगळ्याला तू जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुला मारण्याची धमकी देत होते. नशीब आनंद भाऊजींनी त्यांना आत्ता ऑफिसच्या बाहेर काढले. तिथे पण येऊन पोहोचला का तो? तेच. हे बघ सौमित्र, मला ना आता ह्या क्षणी तुझी काळजी वाटते. उद्या मला गावी जायचंय आणि इथे तुझ्या जीवाला धोका असताना मी. हे राधा काय बोलतेस तू? गुरुनाथ मला काही करू शकणार नाहीये, नको काळजी करूस तू. हा, आणि इथे जे काही घडलंय ना ते सगळं मायाने घडवून आणलेलं ना. माझी फक्त आयडिया आहे. हे बघ, हे जे काही घडलंय ना तो माया आणि गुरुनाथ मधला वाद. आपला काही संबंध नाहीये त्याच्याशी, कळलं का? हो ते सगळं ठीक आहे, पण आता तू जर त्यांची अवस्था बघितली असती ना तर कळलं असतं तुला. पिसाळलेल्या प्राण्यासारखे वागत होते ते. मला माहितीये ना त्यांचा स्वभाव कसा आहे. ते काय विचार करू शकतात ते माहितीये मला. त्यांना अजूनही असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपला हात आहे. हे आणि नेहमीच आहे त्यांचं. जेव्हा मी नवीन काहीतरी सुरू करते ना तेव्हा प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करून गोंधळ घालतातच. नाही हो, मला कळतंय, पण तू काही झालं तरी तू तुझ्या कामावर लक्ष दे, कळलं का? तू आता ह्याची काळजी करत बसू नकोस. तुझं काम महत्वाचं आहे राधा. काही झालं तरी ते कॅन्सल करायचं नाहीये. आणि राहिला प्रश्न गुरुनाथचा, मी बघतो त्याला कसं मॅनेज करायचं. तू नको काळजी करू. हे काय बोलतोयस? उद्या तिथे गावी जायचंय आणि इथे तुझ्या जीवाला धोका आहे. मी काय करणार आहे? अगं राधा, मला काही नाही होणार. गुरुनाथ काय करणार आहे मला? तू आता या गोष्टीकडे लक्ष देऊ नको आणि त्या माणसाकडे तर अजिबात देऊ नकोस. तुझं काम महत्वाचं आहे ना. कोणीतरी आशेने बघतंय तुझ्याकडे. तुला त्यातून समाधान मिळणार आहे, त्यामुळे त्या कामावर फोकस कर. ओके? लक्षात येते का मी काय बोलते ते? हो माझ्या लक्षात येत आहे ते. उद्या गावी जायचंय ना तुला राधा, मग आत्तापासून त्याच्याच तयारीला लाग. सौमित्र, मी तीच तयारी करते, पण हे असं. बस मग त्या तयारीबद्दलच बोल ना आता. गुरुनाथ नावाच्या माणसाबद्दल आता काहीही बोलायचं नाहीये. ओके? बस ठीक आहे. बरं मला सांग की माया ठीक आहे ना? म्हणजे कशी आहे ती? खरं तर जास्त खुश आहे. बाकी इथे काय घडलं कसं घडलं ते घरी आल्यावर बोलूच आपण. ठीक आहे, ठेवते फोन. काळजी. बाय बाय. मारा सगळे, मलाच मारा. असं काय वाकडं केलंय तुमचं? मी तिळगुळ खाऊ घालतायत, पोलिसांकडे देतायत. पोलिसांकडे देणार का काय केलंय? एकटी माझी आईच मला समजून घेऊ शकेल. आई, आई, आई. तू, मला वाटलंच होतं तू इथंच येणार.
आई मलाही वाटलंच होतं तूच मला आधार देशील फक्त. तू लाज नाही वाटत का रे असं बोलायला? लाज नाही वाटत का रे? हा, त्या आयुष्यामध्ये आता ती राधिका नाहीये, शनया नाहीये, ती माया सुद्धा नाहीये. मग का करणार? फिरून फिरून तू इथंच येणार आईकडे, कारण आईच आधार देते ना. लाज वाटत नाही? आईने आधार द्यायचा बास. पोराईनी चुका करायच्या, आईनी त्या पदरात घ्यायच्या. हेच त्यांचं आयुष्य. आई तू एकदा ऐकून घे ना माझं फक्त. मला या मला काही ऐकायचं नाही बा. तू काय मला काही ऐकायचं नाही. तूच एक काम कर ना. तू काका मला बोलला होतास ना, ते आठवून पहा बरं. त्या मायासोबत इथं आला होतास ना, त्यावेळेला काका बोलला होतास सांग बरं. मी त्याच वेळेला त्या पोट्टीला बोलले होते, जगातल्या कुठल्याही माणसासोबत लग्न कर, पण या पोट्ट्यासोबत अजिबात लग्न करू नकोस. पण का बा ऐकलंच नाही ना? ती तुझ्या प्रेमामध्ये अकंठ डुंबली होती. त्यासोबत ना सगळ्या पोरींचं असंच होते पाय. तुला ते जीव लावतात, सगळ्या तुझ्यावर प्रेम करतात आणि मग तू त्यांना टांग देते. नालायक कुठला. लाजही नाही वाटत असं बोलायला. अरे किती किती म्हणून तुझ्यावर प्रेम केलं त्या लोकांनी आणि तू त्यांच्यासोबत असा वागलास, त्या पश्चाताप करायला देखील तयार होते. आई जीवापाड प्रेम केलं त्यावरती म्हणून. ऐक ना, मी मान्य करतो माझं चुकलं माझं, पण जो चुकतो तो माणूस ना. मग तू तेव्हा काय म्हणाली होतीस आई? तू तेव्हा काय? तू सोड ना बा. मी का म्हणाले होते तू कसं वागत आहेस ते पाहणं. तू काका बोलला होतास ते आठव ना. तू हे रडगाणं तर मला ऐकवू नको बरं. मला काही फरक पडणार नाही या रडगाण्यावर ना. आई ऐक ना. आई तू रस्त्यात जरी भेटलास ना तरी मला ओळख दाखवायची नाही. तू चालतं बरं. चल चल आई प्लीज. माया माया प्लीज. माया ये ना यार. माया माया आय एम सॉरी. काय माया काय केलं? हा बरं वाटतंय तुला अशी हालत बघून माझी? हॅपी नाही? अजून मारायचंय का? अजून काय भडच काढायची का? मार ना तू. इकडे मार ना मला अजून यार. हा घाल राहिलंच आहे ना माया. आणि तुला मी एक नक्की सांगतो, तुला जर असं वाटत असेल ना की हे सगळं झाल्यावर मी चिडून निघून जाईल, तर नाही माया, आय एम सॉरी. मी नाही जाणार कुठे चिडून. तू कर ना सगळ्यांसमोर, सगळ्यांच्या बरोबर, सगळ्यांच्या वतीनं माझा अपमान कर, पण मी नाही जाणार चिडून. कारण माझ्यासाठी तू महत्वाचीच माया. किती निर्लज्ज असावं रे माणसाने. किती निर्लज्ज असावं. नाही, एक लाईफ पार्टनर म्हणून तू काय लायकीचा आहेस ते कळलंच होतं, पण माणूस म्हणून तू एक. प्लीज लिव्ह. माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. प्लीज लिव्ह. तू एकदा बोलायचं होतं ना माझ्याशी. तुला प्रॉब्लेम होता काय कळलं? एकदा बोलायचं ना. मी सगळं एक्सप्लेन केलं असतं. एकदा बोल ना यार माझ्याशी माया. गुरु प्लीज निघ इथून. प्लीज इथे थांबू नकोस. प्लीज निघ. कुठे जाऊ? कुठे माया? निघ म्हणते. कुठे जाऊ? कुठे मी? हे घर सोडून दुसरीकडे जायला जागा आहे का? मला माहिती आहे ना तुला. कुठे जाऊ मी? दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम गुरु. तो तुझा प्रॉब्लेम आहे. गेट रीड ऑफ इट. हॉटेलवर जा, नाहीतर कुठेही जाऊन राहा. मला विचारू नकोस. निघ इथून. हॉटेलवर जा. हॉटेलवर कसं जाऊ माया? का पैसे नाहीयेत तुझ्याकडे हॉटेलवर राहायला? शनाया बरोबर लग्न करण्यासाठी आपल्या जॉईंट अकाउंट मधून जे काढले होतेस ना पैसे, ते सगळे वापर, छान ऐश कर, आणि तोपर्यंत ना जॉबही मिळेल तुला. ठीक आहे? निघ इथून प्लीज. निघ, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन गुरु. अरे नकोय मला पैसे माया. ते खड्ड्यात गेले पैसे सगळे. मला नकोय ते पैसे माया. मी तुला खरं सांगतो, मला बाकी सोड यार सगळं. तुला मी सांगतो या लोकांनी काय केलंय माझ्यासोबत. एकदा तू माझ्याशी बोल ना शांतपणे. आपण लेट्स सिट आणि आपण. प्लीज निघ. प्लीज निघ. नाही तू माझं ऐक. तर मी ना पोलिसांना कॉल करेन. मी पाया पडतो तुझ्या माया. मी तुला सोडून नाही जाऊ शकत. मी पाया पडतो तुझ्या माया. एकदा मला संधी दे.
मला पूर्ण खात्री होती की तुझ्यासारखा ढोंगी माणूस इथे येऊन काही ना काहीतरी नाटकं नक्की करणार, म्हणून मी अगोदरच इथे येऊन थांबलो. गुरु, तुला जे बोलायचं होतं ते तुझं बोलून झालेलं आहे आता. नाव इट्स माय टर्न. काही बघायची गरज नाही तिकडे. माया मला माझ्या मुलीसारखी आहे. तिचा मानलेला बाप म्हणून मी तुला ऑफिशियली इथून पुढे इथे येण्यापासून मज्जाव करतो. आता तू स्वतःहून इथं गेलास तर खूप छान, नाहीतर मला इतर मार्गही येतात तुला इथून काढण्याचा. अरे चल निघ, चल निघ. वा गुरुनाथ सुभेदार, फेल्युअर आहे. गुरुनाथ सुभेदार फेल्युअर आहे मोठा. सगळ्यांनी मारलं तुम्हाला गुरुनाथ सुभेदार, सगळ्यांनी मारलं. आधी मारलं, नंतर मारलं तुम्हाला. काहीच घडत नाहीये तुमच्या आयुष्यात. गुरुनाथ सुभेदार फेल्युअर आहे. याच्या आधी पण फेल्युअर होता, आताही फेल्युअर आहे.